ठाम निर्णय झाला, परंतु त्यामध्ये अडचण अशी निर्माण झाली की घरच्यांचा त्याला विरोध होता. बरोबर. आणि विशेषतः भावाचा विरोध होता. भाऊ पुण्याला सर्व्हिस करीत होता. आणि ते भावाला जेव्हा कळालं तेव्हा भावाने तिथं बोलवून घेतलं आणि भावाने सांगितलं तुला इथं कंपनीत काम करावं लागेल. तो ज्या कंपनीमध्ये काम करीत होता तिथं त्यांनी जॉईन करून दिलं. बर. आता इच्छा नव्हती, पण आता नाईला मनामध्ये एक अशा प्रकारे विचार असायचे की आपण आपल्याला यात पडायचं नाही आहे, मग काय नेमकं काय करायचं. त्यातून मार्ग शोधण्याचा एक प्रयत्न चालू असायचा की यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल. तर अशा प्रकारे त्या विचारामध्ये थोडी घुसमट व्हायची, नेमकं काय करावं आणि आपण इथं अडकलोय. बरोबर. आणि उद्या विवाहाचाही प्रसंग येऊ शकतो. आणि मग अशा अनेक अडचणी त्यामध्ये होत्या. बाहेर कसं पडायचं हा एक प्रश्न होता. एकदा सहज कंपनीमध्ये असं विचार करीत चाललो असताना असं कंपनीत ऑइल सांडलेलं होतं, त्याच्यावर पाय घसरला, पाय घुसून पडले, इथं फ्रॅक्चर झालं होतं. मग त्यावेळेला जास्त आम्ही विचार केला की आता हे काही आपल्या विचाराच्या बाहेर चाललं, आता आपल्याला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर मग अचानक एकदा आम्ही निघून गेलो. तुम्ही घरात न सांगता न सांगता निघून गेलो.